नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे. अनेक जण आजपासून व्रत करतात, मंदिरात जातात, शिवपूजा करतात, जप करतात. पण आज मी तुम्हाला फक्त पूजा पाठाबद्दल बोलणार नाही. आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येकाच्या आयुष्यात बदल घडवू शकते. आजचा विषय आहे श्रावण म्हणजे फक्त धार्मिक महिना नाही, तर नव्याने स्वतःला घडवण्याची संधी आहे. आपण प्रत्येक जण वर्षभर अनेक गोष्टी ठरवतो. उद्यापासून लवकर उठेन, रोज व्यायाम करेन, मोबाईल कमी वापरेन, नवीन गोष्टी शिकेन, पैसे वाचवेन, स्वतःसाठी वेळ काढेन. पण बहुतेक वेळा ही सुरुवात कधीच होत नाही. श्रावण आपल्याला एक सुंदर संदेश देतो. निसर्ग बदलतो, वातावरण बदलते आणि आपणही बदलू शकतो. पावसामुळे जमीन हिरवीगार होते, कोरडी वाटणारी माती सुद्धा पुन्हा जिवंत होते, झाडांना नवी पालवी फुटते, नदी भरभरून वाहते. निसर्ग स्वतःला पुन्हा नव्याने घडवतो. मग आपण का नाही? आपल्या भारतीय परंपरेत श्रावणाला पवित्र महिना मानले जाते. पण पवित्रता म्हणजे फक्त मंदिरात जाणे नाही. पवित्रता म्हणजे मन स्वच्छ करणे, वाईट सवयींपासून स्वतःला दूर ठेवणे, चांगल्या सवयी लावणे आणि स्वतःशी प्रामाणिक होणे. महादेवाची एक खूप छान गोष्ट मला अगदी प्रेरणादायी वाटते. समुद्र मंथनातून विष बाहेर आले तेव्हा ते विष संपूर्ण सृष्टीचा नाश करू शकत होते. पण महादेवांनी ते विष स्वतःच्या कंठात धारण केले, म्हणून त्यांना नीलकंठ असे म्हणतात. याचा अर्थ काय? आयुष्यात अनेक समस्या ह्या येतच राहतात. टीका होणारच, अपयश हे येणार, लोक गैरसमज करतील, कधी आर्थिक अडचणही येईल, कधी नात्यामध्ये तणाव येईल. पण प्रत्येक वेळी राग, द्वेष, निराशा बाहेर पसरवण्याऐवजी ती परिस्थिती शांतपणे हाताळणे हाच खरा नीलकंठाचा खरा संदेश आहे. श्रावण आपल्याला संयम शिकवतो. आजपासून एक छोटा संकल्प करा. रोज छोटा बदल एका दिवसात होत नाही, पण छोट्या सवयी आयुष्यात बदलतात. उदाहरणार्थ, रोज 15 मिनिटे वाचन करावे, 10 मिनिटे प्रार्थना किंवा ध्यान करावे, 30 मिनिटे चालावे, आई वडिलांशी शांतपणे बोलावे, मोबाईलचा वेळ कमी करावा आणि दररोज एक चांगले काम करावे. फक्त 30 दिवस हे करावे. श्रावण एक महिना असतो. जर या एका महिन्यात आपण एखादी चांगली सवय सातत्याने केली तर ती सवय पुढे आयुष्याचा भाग बनू शकते. लोक नेहमी म्हणतात माझ्याकडे वेळ नाही, पण खरे पाहिले तर वेळ नसतो असे नाही, तर प्राधान्य द्यायचे नसते. आपण सोशल मीडियावर तासनतास घालवतो, पण स्वतःसाठी 10 मिनिटे काढू शकत नाही. म्हणून श्रावणात एक प्रश्न स्वतःला विचारा. मी माझ्या आयुष्यात खरोखर काय वाढवत आहे? पैसा महत्वाचा आहे, यश महत्वाचे आहे, पण मनशांती त्याहून महत्वाची आहे. श्रावणात अनेक जण सात्विक आहार घेतात. त्यामागे फक्त धार्मिक कारण आहे असं नाही. हलका, शुद्ध आणि संतुलित आहार शरीरालाही आणि मनालाही शांत करतो. आपण काय खातो आणि काय पाहतो, काय ऐकतो आणि कोणासोबत वेळ घालवतो, या सगळ्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. म्हणून या महिन्यात शक्य असेल तर चांगले विचार करा, प्रेरणादायी पुस्तके वाचा, नकारात्मक चर्चा कमी करा आणि स्वतःच्या ध्येयाकडे एक पाऊल टाका. लक्षात ठेवा, सुरुवात परिपूर्ण असण्याची गरज नाही, सुरुवात होणे गरजेचे आहे. आज श्रावणाचा पहिला दिवस आहे. जर तुम्ही आज सुरुवात केली तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला स्वतःमध्ये फरक जाणवेल. कदाचित तुम्ही अधिक शांत असाल, अधिक आत्मविश्वासू असाल, अधिक शिस्तबद्ध असाल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर अधिक प्रेम करणारे असाल. महादेवाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता?
फक्त फुले, दूध आणि बेलपत्र अर्पण करणे नाही, तर सत्य बोलणे, इतरांना मदत करणे, रागावर नियंत्रण ठेवणे आणि आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणे. आज आपण सर्वजण एक छोटा संकल्प करूयात. या श्रावणात मी स्वतःची एक चांगली आवृत्ती घडवेन. शेवटी एवढं सांगू इच्छिते, श्रावण हा कॅलेंडर मधला फक्त एक महिना नाही, तो आपल्या आयुष्याला एक योग्य दिशा देणारी संधी देणारा आहे. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, या श्रावणात माझा संकल्प. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. हर हर महादेव.